तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ. ओम नमो ज्याद्याद वेद प्रतिपादक जय जय ससमेध्यात्म रूपा देवा तुझे गणेशू सकल अर्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो सद्गुरुनाथा पूर्णपणे तुझी आता बैसुनी माझ्या रसना हरिगुण वर्षतु वसुदेव सुतम देवम कौशचानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. सुंदर गोपालम उर्वनमालम नयन विशालम भवदुःखहारम वृंदावन चंद्रमानंद कंदम परमानंदम धरणीधरम परमानंदम धरणीधरम. पांडुरंगा करू सोपान देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. चुरा चुरा कर माखन खाया गवलन कानंद कुंवर कन्हैया काहे बड़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपण तेरा सबही और बात सुन वकल सगला बांध लिया तू अपना गोपाला काहे बड़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपण तेरा सबही फिरत बन बन गव्वा चरावत कहे तुकया बंधु लकरी ले ले हाथ काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपण तेरा सबही. प्रस्तुत प्राप्त संगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग दासानुदास श्रीमंत आचार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आलेले आध्यात्मिक धर्मगुरू जगद्वंदनीय श्री
संत तुकारामजी महाराज यांचे लहान बंधू संत कान्होबाराय यांचा हा सुंदर असा 4 चरणाचा हिंदुस्थानी गवळणी प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे लहान बंधू जे आहेत कान्होबा महाराज. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या कुळामध्ये वारकरी संप्रदायाची मालिका असते, ज्या कुटुंबामध्ये पारमार्थिक विषय असतात, त्या कुटुंबातले सगळ्यांचाच देह हा परमार्थात झिजलेला असतो. सगळे परमार्थात मुरलेले असतात. आपल्यासारखं नाही, मोठा वारकरी, मधला सरकारी, तिसरा बेरोजगारी आणि चौथा कट्ट्यावरच्या सट्ट्याचा आकडा लावणार. एका घरात 4 प्रकारचे विविध प्रकार आहेत. परंतु तुकोबारायांच्या कुटुंबामध्ये काय की सर्व घर वारकरी संप्रदायाचे आहे. आणि वारकरी संप्रदायाची मतं अशी आहेत की प्रत्येकाला तो कुठेतरी अध्यात्मामध्ये प्रवेश केल्यानंतर एक दिवस असा प्राप्त होतो की तो संत पदाला प्राप्त होत असतो. आणि संत पदाला प्राप्त झाल्यामुळेच कान्होबा महाराजांनी ही आपल्या अमृतमय वाडीतून ही सुंदर अशी गवळण आपल्या समोर आपल्या कर्तन निर्माण करून ठेवली. यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू भगवंताच्या अशा अवतार्याचं वर्णन करतात की जे औदार्य भगवंताला सगळ्यात शेवटी मिळालं. भगवान गोपाल कृष्णानं अवतार घेतल्यानंतर जन्म मथुरेत झाला, लालन पालन गोकुळात झालं. परंतु गोकुळ आणि मथुरेचा प्रवास संपल्यानंतर समुद्राच्या ठिकाणी द्वारिका वसवली गेली आणि त्या द्वारिकापुरीचे जेव्हा ते राजे झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या त्या समयाचं चिंतन हे. आणि हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या भावानं अर्थात कान्होबा महाराजानं हे स्पष्ट केलं की तेव्हा तुझे कार्य काय होते, तू काय करत होतास. हा जो संवाद आहे हा खूप विशेष आणि सुंदर आहे. हा संवाद भगवंताचा आणि गोकुळातल्या जुन्या लोकांमधला आहे. आणि तो संबंध या अभंगामध्ये महाराजांना प्रकट केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर फारसं बोलण्यापूर्वी आपल्या पावनधाम श्री क्षेत्र पावनभूमी पतित भूमी श्री क्षेत्र खलाणे या क्षेत्रामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमसद्य वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा यांच्या कृपाप्रसाद हरिभक्तीपरायण वैकुंठवासी या भागाचं वैभव असणारे नवे आपल्या खानदेशाचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य तुळशीरामजी महाराज यांच्या पवित्र अशा पावलानं पतित झालेली ही भूमी श्री क्षेत्र सिंदखेडा येथील बालाजी धाम मंदिराचे महंत मठाधिपतींचा कृपा प्रसाद. तदनंतर आपल्या जवळच असणाऱ्या श्री संत गोरक्षनाथ गडाचे आचार्य महंत दत्त योगीनाथजी महाराज. तदनंतर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य मोठे बाबा यांचं सानिध्य ज्यांनी जपून वारकरी संप्रदायाची शिकवण आपल्या समोर ठेवली असे माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे आचार्य अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज. या सगळ्या संतांचा आशीर्वाद कृपा लाभ आणि तदनंतर आपल्या समस्त ग्रामस्थांचं योगदान आमच्या वारकऱ्यांचं महत्त्व त्यामध्ये सम्मिलित झालेलं आहे. गावातील सगळ्या माझ्या माता भगिनी बाल गोपाळ बंधू सर्व जे असतील ते सर्व हिरिरीने एकत्र येऊन प्रतिवर्षाप्रमाणे या 7व्याही वर्षी आपण हा अनुभव आणि दिव्य सोहळा केला. उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी तुम्ही गेल्या दिवसापासून तुम्ही पाहताय ज्यांचा तुमचा रोजचा परिचय. आज विशेषते करून या ठिकाणी हार्मोनियम वारायलेले आलेले आमचे स्नेही आमचे हरिभक्तीपरायण भोजराजजी महाराज चिमठावळकर. तदनंतर या ठिकाणी 7 दिवसापर्यंत ज्यांच्या आपल्या अमृतमय वाणीतून आपण गायनाची कला गायन काय असं याचा आनंद घेत आहात त्यात तुम्ही तल्लीन झालेले आहात असे हरिभक्तीपरायण आमचे दीपक महाराज. त्यांना साथ करणारे आमचे संगीत विशारद हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज. त्यांच्या सहवासात असणारे आमचे हरिभक्तीपरायण राहुल महाराज. तदनंतर माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण गुणवंत विद्यार्थीगण
त्यानंतर मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपर्यंत तालमणी दर्शन महाराज, विनेकरी बाबा आहेत, सुंदर असे चोपदार आहेत. मला कार्यक्रम करायला आनंद वाटतो जिथे चोपदार तरुण असतात. शक्यतो बॉडीगार्डावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. चोपदार म्हणजे आमचे बॉडीगार्ड असतात. आणि इंदिरा गांधींपासून आम्ही सावध झालेलो आहेत. म्हणून काही काही बॉडीगार्ड फार इमानदार असतात. आणि असे इमानदार आणि तडफदार असे आमचे या शब्दाचे महामेरू चोपदार आहेत. सगळ्यामध्ये आनंद आहे. पंचक्रोशीतून आलेली समजी आमची वारकरी संप्रदायातील अगणित विचाराची मंडळी आहे. प्रत्येकाचा परिचय देणं म्हणजे थोडी थट्टा होईल. मग आता आजूबाजू परिसरातले वालखेडा असेल, सार्वे असेल, वायपूर असेल, त्यानंतर आमच्या वडगावचे आहेत, अशी सगळी वारकरी मंडळी या ठिकाणी पंचक्रोशीतली सर्व मंडळी उपस्थित आहे. गावातील ही जी भूमी आहे ही फक्त संतांची भूमी नाही आहे. खलानेमध्ये, या खलाने भूमीमध्ये, या मातीतून ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवून एक कीर्तनकार म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचं नाव मोठं केलं, आमचे हरिभक्तीपरायण उदय महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार तेजस महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले आमच्या मोहिंदळ्याची तरुण मंडळी आमचे अमोलराव शिंदे आहेत. आणि ते जे फोटोग्राफी शूट करतायत, ऑडिओ शूटिंग करतायत, आमचे हरिभक्तीपरायण परमार्थिक स्नेही दिनेश महाराज आहेत. अशी सर्व ही गुणवंत मंडळी आमचे बाबा आहेत. आता मला प्रत्येकाचा परिचय नाही. जरी मी तुमचा जिल्ह्याचा असेल पण मला यायला फार उशीर झाला. उशीर झाला तर झाला, पुन्हा मी तांड्याचा आहे. आणि जर मी तांड्यानं सुरुवात केली तर तुमचा ठोकताळा बंद जमणार नाही. मग कीर्तन तमने सांभळे का नाही सांभळे? हा, बरका बरकान, हा, आरळ्या मारून मारून जरी सांगितलं तरी तुमच्या डोक्यात बसणार नाही जर मी तांड्याची सुरुवात केली तर. पण चला, तांडा तर तांडा, माझ्याच गावाचा तांडा आहे तो. पण मी कोणी, मग कोण बंजारे कुंडाच कोणी? हा, मी बंजारा नाहीये. मज मराठाची बोल इतुके परी अमृता ते पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविल. मी राहायला मोरदडला असतो पण माझं मूळ गाव हे कळमडू, तालुका चाळीसगाव आहे. विठ्ठल 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 असा हा सगळ्यांचा अल्पशा परिचय. प्रत्येकाचा परिचय देणं म्हणजे वेळ पुरणार नाही. असो, जे कोणी ज्ञात अज्ञात पद्धतीने राहिले असतील, तुम्ही सज्जन मायबाप, आपल्या या भूमीमध्ये येण्याचा योग आमच्या तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून, आमच्या उदय महाराजाच्या माध्यमातून आणि कुठून तरी सांगितल्यानंतर आमच्या लक्ष्मण नाना यांनी मला संपर्क साधला. आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवणीतला कदाचित काहींना तो अनुभव मिळणार नाही आणि पुढे भविष्यातही मिळणार नाही. हा सप्ताह म्हणजे कोरोना काळातला सप्ताह आहे. असा सप्ताह पुढे तरी होणार नाही. हे पहिलं शेवटचं वर्ष आहे आपलं कोरोना सप्ताहाचं. विठ्ठल 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 पण एक लक्षात ठेवा, काल तुम्ही हरिजागराचं कीर्तन श्रवण केलं. ए बोलू नको बेटा, बोलू नको. कीर्तन श्रवण करताना तुम्ही एक एक गोष्ट पाहिली असेल. कीर्तन म्हणजे नुसतं मनोरंजनाचं साधन नाही आहे. कीर्तनामध्ये काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. या भूमीमध्ये काय मिळालं? काही लोक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, काही लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, काही लोक आधुनिक शेतीमध्ये काम करतात, काही लोक कला क्षेत्रामध्ये काम करतात, काही लोक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात. तसंही आमच्या खलाण्याच्या भूमीतून वीरभूमी करता वीर मरण पत्करणारे शहीद जवान वैकुंठवासी योगेशराव भदाणी यांनी आपलं बलिदान या देशाकरता दिलं. आपला देश, देशाचं संघटन काय असतं, आपल्या देशाची एकात्मता काय असते, आपण कुठे एकत्र येऊ शकतो. आज तरी महाराष्ट्राच्या पाठीवर असा कोणताही एक
असं मुक्त व्यासपीठ नाही की ज्या ठिकाणी तुम्ही आपण एकत्र येऊ शकतो. वारकरी संप्रदायापेक्षा किंवा वारकरी संप्रदायाच्या नंतर तरी या विश्वामध्ये कोणतंही खुलं व्यासपीठ तुम्हाला आपल्याला जीवनात मिळणार नाही. ते वारकरी संप्रदायाने मिळवून दिलेलं आणि त्यामुळे आपण तुम्ही सगळे एकत्र येतो. आता हा जो रोग आहे हा कसा आला, कुठून आला, ह्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण एक निश्चित लक्षात आलं की जो स्वच्छतेचं पालन करतो, जो स्वच्छतेचं पालन करतो त्याला मात्र हा स्पर्श करू शकत नाही. मैं तो आपको एक बात बता के जाऊंगा, चाहे कपड़े फटे हो तो चले, चाहे कपड़े फटे हो तो चले, लेकिन गंदे होने नहीं चाहिए. कपडे फाटलेले असतील तरी चालतील, परंतु ते स्वच्छ असले पाहिजेत. माणसं बाहेरून स्वच्छ असतात हो, माणसं बाहेरून फार स्वच्छ आहेत, पण आतमध्ये काय काय गडबड आहे हे सिटी स्कॅन मध्ये कळतं. एंजिओप्लास्टी करत असताना, एंडोस्कोपी करताना त्याच्या पोटात जेव्हा ते मशीन घुसतं तेव्हा कळतं याच्यात पोटात किती किडे पडलेले आहेत, याच्या छातड्यात केवढा गोळा झालेला आहे. समजतं तुम्हाला? हे बाहेरून तर अतिशय सुंदर आहेत, आपण आपल्यासारखं सुंदर तर कोणीच नाही. आजपर्यंत असा माणूस मला या भूतलावर भेटला नाही की त्यानं कोपऱ्यात येऊन उभं राहावं मनासारखा बोगसच कोण नाही असं कोणी म्हणतं का? सकाळी उठल्यावर आपण सगळं स्वच्छ करतो हो, हात पाय तोंड बिन सगळं फ्रेश होतो, देवपूजा करतो, पण मध्ये उजले तन पर मानिक बाहर की तू मिट्टी पाके, मन के भीतर क्यों ना झाके. उजले तन पर मान किया रे, मन की मैल ना धोई, सुख के मन के भीतर क्यों ना झाके. उजले तने पर मान किया रे, मन की मैल ना धोई, सुख के मेरे राम मेरे राम मेरा राम एक साथ भगवंताचा अध्यात्म ऐकण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल. एका सद्गुरूच्या ठाई एका आश्रमामध्ये अनेक संत अनेक विद्यार्थी शिकत होते, अनेक शिष्य मेळावा होता आणि तेथील जे साधू आहेत, जे महत्पुरुष आहेत, ते वैराग्यधारी जे साधू आहेत, जे त्यांचे महात्मा आहेत, ते महात्माजी रोज देवपूजा केल्यानंतर देवपूजेचा जो कलश होता, तांब्याचा जो भांड असतं त्याला आपण पेला तांब्या म्हणतो, त्या कलशाला रोज घासत असायचे, घासून घासून पुन्हा त्याला ठेवायचे. एक दिन एक शिष्य ने कहा, गुरुजी हर दिन क्यों धोना, इस लोटे को हर दिन क्यों धोना, तो तू क्या कहना चाहता है, रोज रोज काय धुसताय म्हणे त्याला. ठीक है, अगर तू कहता है ना तो अभी हफ्ते हफ्ते धो लेंगे इसको. एक आठवडा झाल्यानंतर शिष्यालाच गुरुनं सांगितलं, ये लोटा स्वच्छ करके ला, साफ करके ला. आणि गुरु हे समोरच आहे. लोटा घासायला सुरुवात केली पण गंजत जात नव्हता. तो म्हणे, गुरुजी पहले जैसी चमक नहीं आती, बहुत कोशिश की, फिर जाके कभी उस पे चमक आई. इसमें कभी कभी किसी को 70 साल भी लग जाते हैं चमकने को, इतना घिसना पड़ता है. किस किस के तो आखिरी दम तक राम आता नहीं है, घिस के भी कोई फायदा होता नहीं है.
जो जो कोई होता है आधी जिंदगी में माला जपता है, लेकिन जब पड़ता है बिछाने पर बीमार होकर तो सामने एक्शन करके बोलता है, तुमने कहीं चला ही जाए का खाऊ खाऊ जीवत मरता मरता टाइम ले। मागना किससे पडता है? आपण सकाळी काकडा श्रवण करतो ना, सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढी लागा, हे मुष्टी जीवन में सुदामा चरित्र की कथा सुनोगे, भगवान परमात्म्याचे परम मित्र आहेत सुदामा, परंतु भगवंताकडून काही मागत नाहीत। और जो भक्त मांगने की अपेक्षा से भगवान का दर्शन लेता है, उसके लिए भगवान बाहर आके खड़ा हो जाता है, वेलकम टू माय होम। आप बोलोगे, तुम्ही म्हणाल असं कसं, देव कसा गेला? देव मूर्ख आहे का असं कोणाच्या भेटीला जायला अंगणात जाऊन? बरं, सुदामा म्हणजे काय एवढी वॉन्टेड केस आहे का पकडून देणारा 2 लाख रुपये इनाम? असं काही होतं का? मग सुदामा जवळ भगवान परमात्मा का गेला? देवाची प्रत्यक्ष भेट होत असताना सुद्धा देव धावत धावत सुदामाचं आलिंगन का देतो, याची कधी प्रक्रिया केली आहे का तुम्ही? ऐका ना, देव का गेला त्या ठिकाणी? देवाची काय आवश्यकता होती त्या ठिकाणी? देवाला का जावं लागलं? सुदामा में ऐसे कौन से गुण थे कि भगवान अपने महल से दौड़कर आंगन में चले गए? काय होतं सुदामाकडे? जिल्हा परिषद सदस्य, मग शाखा प्रमुख, मग पक्ष प्रमुख, मग गटनेता, मग काय होतं सुदामाकडे? सुदामाकडे होतं काय? देवाला भेटायला गेला तर लोटा और डोरी गले लटकाए, तंदुल की पोटली बगल में थमाए, फटा वस्त्र, पैरों में कुछ पहना नहीं है, पैरों में छाले आए हुए हैं, मुंह की दुर्गंधी लग रही है, फिर भी भगवान दौड़ा। क्योंकि सुदामा आज मांगने भी गया है तो भी भगवान से मांगने वाला नहीं था, इसलिए भगवान गया। क्योंकि ध्यान में रखो, जिसकी डिमांड नहीं होती है वही जिंदगी में डायमंड बनता है। जिसके जीवन में कभी डिमांड नहीं होती है वही डायमंड बनता है। आणि म्हणून भगवंत परमात्मा त्या ठिकाणी गेला। गोपींनी, गोपाळांनी भगवंताशी एकविध प्रेम केलं, काही न घेता, क्योंकि उनकी डिमांड नहीं थी, इसलिए वो डायमंड होके अध्यात्म में आ गए। और हमारी डिमांड भी होती है और घमंड भी होती है, इसलिए अपनी हालत बदतर है। कभी कोरोना आ जाता है, कभी शाम को आगे किसी ढाबे में जाए तो स्लिप होकर गिर जाता है, मुंह के दांत नीचे हो जाता है, हनुमान बन के घर आता है। ये गति है। केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले।
कर्माची गती सुद्धा ज्याच्या नावाने दुरुस्त होते असा देव श्रवण करणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन अनेक लोकांना समजत नाही. आमच्या गावामध्ये आमच्या बौद्ध लोकांशी चांगला संबंध आहे, म्हणजे गावात असतातच. आमचं एक पोरग असं होतं, एक दिवस सहज माझ्याजवळ आलं, मला म्हणे काका एक विचारू का? म्हणलं काय रे? महाराज खरं सांगा, कालाना कीर्तनकार काय रास का? कोणी सांगू तुले? कधी आयुष्यात गेला नसेल काल्याला? म्हणे बाबा मग त्या शेवटला कीर्तनले काला काला कावर म्हणतो? आमले वाटणं काया कीर्तनकार येत तुम्ही म्हणे सर आम्ही गंमत खाल्लेलो होतो. आता ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग असतो. कोणाची बुद्धी फार उच्चांकाची असते, त्याला नाही जमत आटलं लागवड करता येत नाही, परमार्थातली हाई जुगाड जागाड करता येत नाही, कोणा संबंध जोडता येत नाही, कोणा जमेल बोली टाकी तो भलेच, पण त्याला जमाडता येत नाही, बोलताना ढपकन बोलती, व्यवहार बिघाड टाकी, पण आकडा मात्र तो बरोबर सांगत. कारण की त्यांनी PhD करेल आकडाच मारली, त्याच्या लागतच ना संध्याकाळी निघतच त्या बाहेर, त्यामधली PhD होईल रस्त्याने. तो जर नडणाला शेवटला आकडा काढीना रातना 2 लोक वाटते की पाहिजे झरपडत पायी पण आकडा काढीनच घरी असतो. अहो त्यामधला PhD होईल. शेवटी देव सगळ्यांना सारखं देत नाही. कुणाचे चेहरे कसे आहेत, कुणाचे चेहरे कसे आहेत, पण प्रत्येकाला प्रत्येकाचं सौंदर्य आवडतं, म्हणून लोक सकाळी फ्रेश होतात. पेच मारे कर पगडी बांधे, पेच मारे कर पगड़ी बांधे, तेल लगाए जुल्फन में, हाँ तेल लगाए जुल्फन में. कोई पगड़ी, कोई टोपी, कोई कैप, कोई कोमड़े की सेटिंग करता है सुबह में. पेच मारे कर पगड़ी बांधे, तेल लगाए जुल्फन में, हाँ तेल लगाए जुल्फन में. तेरे दया धर्म नहीं मन में, तेरे दया धर्म नहीं मन में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में. मुखड़ा देखना नाम अपना मुखड़ा होना ऐका त्याला मुखड़ा होतस. मला सांगा, माझा एक प्रश्न आहे तरुणांना, असा मावळा पाहिला होता का तुम्ही? आणि महाराणा प्रतापांचा जय जयकार करतात. आमच्या राजपूत घराण्यामध्ये जन्म घेतला की हातमध्ये राजपुताना, राजपुताना नाम का टैटू निकाला है मेरे हाथ में, राजपुताना. आणि आमच्या मावळे असले का शिवाजी महाराजांचा चाटू छातड्यावर काढलाय आणि इथे तलवारीवर लिहिलं क्षत्रिय कुलावंतस. सगळं चांगलं आहे माझ्या मावळ्याचं, सगळं चांगलं आहे माझ्या राण्याचं, पण वरी कोंबड्या कधी पाहिलाच नव्हता मी मावळ्याला. एका साईडनं कतरल्याला. मी म्हणलं रात्रीला का उंदर येऊन गेले काय? ही घाण उंदरांनी केली का काय? असा जर मावळा माझ्या राजांना दिसला, असा जर एखादा राणा माझ्या महाराणांना दिसला तर त्यांची सुद्धा शर्मेनं मान खाली होईल. आणि म्हणून मी तरुणांना आणि आत्ताच्या मातांना सावध करायला आलो, पोरी कोणले बी द्या पण कोंबडासले देऊ नका. कसा रोगी जाई सांगता येत नाही. मागे कोंबड्यासना बी रोग निघणार होता. अरे आपलं आचरण काय असलं पाहिजे? मी तरुणांना टोकून बोलत नाही, आपला आदर्श काय असला पाहिजे? दाढी वाढवली जाते पण कशा करता? दाढी ठेवली जाते पण कशा करता? एक चांगलं उदाहरण मला कळलं देवळ्या तालुक्यातलं. मी विचारलं काहो, म्हणलं काका तुमचा मुलगा काय? म्हणे माझा मुलगा आधी शिक्षक होता आणि शिक्षक झाल्यानंतर कालांतरानं त्यानं MPSC UPSCचा अभ्यास केला आणि आज माझा मुलगा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. मी एके दिवशी माझ्या मुलाला प्रश्न केला की बेटा तू मास्तर म्हणून रजा टाकून त्या अभ्यासाला पुण्याला गेला आणि जेव्हा माझा मुलगा परत आला, परत येताना त्याची दाढी छातड्यापर्यंत आली होती. मी विचारलं बाळा तू ही दाढी का
वाढवली. लेकरानं उत्तर दिलं की बाबा जर मी माझा वेळ दाढी करण्याकरता घालवला असता तर मी तहसीलदार झालो नसतो. याकरता दाढी वाढवली. आपलं कर्म काय, आपण करतो काय, आपलं आचरण काय, आपण जगतो कसं. अरे मुलांनाच का कोंबड्या बोलावं, मुलींनी का बरं पुढे छाटून घ्यावं. हे माझ्या हिंदू धर्माचं प्रतीक नाही. जा तामिळनाडू, केरळ, कर्नाटकात अंगभर चाचपून कपडा घातलेली आपली हिंदू धर्माची स्त्री तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला प्रत्यक्ष स्वर्गाचं दर्शन घ्यायचं असेल तर केरळ आणि तामिळनाडू मध्ये जा, कर्नाटकात जा. स्त्रीचा शृंगार काय असतो आणि स्त्रीचं शरीर हे कसं परिपूर्ण ठासून असं झाकलेलं असतं, अंगभर कपडा कसा घातलेला असतो, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात जा. तिथे तुम्हाला खऱ्या अर्थानं देवी मातेचं दर्शन होईल. प्रत्येक स्त्री ही देवी आहे, प्रत्येक पुरुष हा देव आहे. कारण की जणी म्हणे आत्मा एक सर्वा घटितो व्यापक. अपन तुम्हें सर्व एक आहोत. आणि लक्षपूर्वक ऐका, जो खुद में भगवान को देखता है, जो खुद में भगवान को देखता है उसे ध्यान कहते हैं. जो दूसरों में भगवान देखता है उसे प्रेम कहते हैं. और जो सर्वत्र वसुदेव देखता है उसे ब्रह्म ज्ञान कहते हैं. विठल 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 हरीचं चिंतन काय केलं पाहिजे. भगवान परमात्माने एकूण 24 अवतार घेतले. 24 अवतारामध्ये अध्यात्म कथा श्री भागवत पुराणात सांगितलेली आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये दशावतारांना महत्व सांगितलं गेलेलं आहे. दशावतारामध्ये काही अवतार अंश, अंशिक, पूर्ण आणि पूर्णतम असे अवतार आहेत. आता अवतारामध्ये कसं आहे, भगवंताचे अनेक अवतार होताना साधू संतांनी सांगितलं की आमचा देव कसा आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, तो हा उभा विठेवरी. संकटचक्र गदा, संकटचक्र गदा जहित हरी. देवीला देवीला देवाचा देवा, देवाचा देवा. समाधान जीवा, समाधान जीवा माता वाटे देवा. पण दशावतारामध्ये पूर्णतम पूर्ण अवतार, अंश अंशिक कसं आहे. क्षणार्धामध्ये भगवंताने काही अवतार घेतले. त्यामध्ये कच्छ अवतार असेल, मत्स्य अवतार असेल, वराह अवतार असेल, त्यानंतर तुमचा नरसिंह अवतार असेल. हे तत्विक स्वरूपामध्ये घेतलेले आहेत. धर्मा भक्तांच्या रक्षणाकरता घेतले, प्रतिपालनाकरता घेतलेले आहेत. भगवान परमात्माने अवतार घेतला, समुद्र मंथन संपला, अवतार संपले. मोहिनी नारायणाचा अवतार फक्त देवांना अमृत पाजण्याकरता घेतला. अशा अनेक अवताराची कथा आपण ऐकतो. त्यामध्ये भगवंताने फक्त तात्पुरत्या स्वरूपात कपडे बदललेले आहेत, नाटक केलेलं आहे. पण जन्म ते मृत्यू हे जर कुठे केलं असेल तर पूर्णतम पूर्ण अवतार या दशावतारामध्ये प्रामुख्याने महत्व दिलं जातं. ते 2 अवतारांना, एक राम आणि कृष्ण अवतार. भगवान नारायणाचे हे दोन अवतार ज्याला कळले त्याला धर्म कळला, त्याला आपल्या धर्माचं वैदिक धुरा कळली. राम आणि कृष्णाशिवाय मंत्र जप पूर्ण होत नाही. रामकृष्ण हा आपल्या वारकरी संप्रदायाचं द्योतक आहे, आपल्या अंगावरचं ते चिलखत आहे. आणि म्हणून रामकृष्ण हरी मंत्राचा आपण जप करतो. हे दोघे नारायणाचेच अवतार आहेत, हे विष्णूचेच अवतार आहेत. पण कसं आहे त्याचं पाहावं लागतं. हो, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणतो कारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणतो कारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणतो कारखी. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. असं आपण चिंतन करतो. सगळ्यांनी चिंतन करायचा. तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना.
देवाचं भजन करत असताना चेहरे प्रफुल्लित पाहिजे. कोण असा ठोकी राहिनं, कोण असं ठोकी राहिनं, कोण कथ देखी राहिनं. प्रफुल्लित चेहरे असले पाहिजे. इथं सर्व विसरून जायचं. कोरोना इथं येणार नाही. गणोय घेत्या कोरोना कौतुक आते पाया प्यायच्या मडाल तोंडले रडायला लागत आते. महिला मंडळ बी आता अशा गड्या घालायला लागत माट्या गया मा गया टाकी टाकी. आता त्या रडतीसाच खोट्या त्या मा काही विषयच नाही. त्या लबाड आहे. रडणं म्हणजे अतिशय लबाड आहे. ते ओरिजिनल अजिबात राहत नाही. खरंच काही ओरिजिनल राहतं तर खरंच रडू येतं. पण जो काही राहतच नाही. एखादा तरुणपणे मर जायला लेजिम केव्हा मा लेजिम समजत ना तुमले. त्या लेजिम तो मरज माय म्हणत माय म्हणा भाऊ जसा गल्ली माया गणपती चाले व बहीण. गणपती कथा आऊ कथा यांनी लेजिम कशी होती अख्खा गावले झपू देणे रात ना. ओरिजिनल रडायला शिका बरं. ओरिजिनल रडा. आणि कोणती बी उनी सासू करता ओरिजिनल रडा. तुमले नाही रडता येत ना नका रडा. पण उगा डुप्लिकेट रडू नका. मला माहिती आहे सासू असणं कितलं उवासवर प्रेमेन उवास ना कितलं सासू असवास. हा हे चक्र आहे. महाराज या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचं की प्रभूने हे 2 अवतार घेतले. माऊली सांगतात राम परवा कृष्ण परवा सुंदर बरवा केशव बरवा माधव बरवा सुंदर बरवा. अरे तो देव. हो. आणि म्हणून म्हटलेलं आहे पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. दुर्गनाथ रे करणी सवार. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. भगवान परमात्म्याचा अवतार घेतला. आता राम आणि कृष्ण काय भानगड आहे. राम म्हणजे काय आचरण म्हणजे राम. आणि कृष्ण म्हणजे काय उच्चारण म्हणजे कृष्ण. आचरण म्हणजे काय एक वचनी एक पत्नी एक बानी. तो प्रभु राम जी है. राम जैसा कोई पुत्र नहीं हुआ. राम जैसा कोई पति नहीं हुआ. राम जैसा कोई राजा नहीं हुआ. राम जैसा कोई मित्र नहीं हुआ. राम जैसा कोई शिष्य न हुआ. राम जैसा कोई भक्त न हुआ. सर्व गुण संपन्न आचरण म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. जे 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 रस्त्याने भेटले प्रत्येक सद्गुरूने नमस्कार केले. मार्तंग ऋषी पासून तर विश्वामित्रापासून तर जे जे असतील सगळे ऋषी जेवढे भेटले. तू काल रातले काय माखी चाई झाले का डोळ्याले. काय व्हायला रे डोळ्याला काय वेगळे तरी सुधारणार नाही. एक डोळ्या पुरा सुजेल त्यांना पण तरी ऐकत नाही तो कोणले. असं राहतं काय करतात. सुजेलवर बी लोक सुधारत नाही. विठाला विठाला सहज त्याच्यामुळे दृष्टांत मिळाला. तुझे मनपूर्वक आभार. मालवी काही अभ्यास नाही भाऊ पुरा असं काही माहित पडत तेवढाच मी बोलस. आमच्या नानांना माहिती आहे. आमचे गुरुजी सांगतील तुम्हाला. तेवढं द्याल माठी लोन ऐकत काय टाइमपास चाललाय ना. शांत बस रे. तुमले कवच ना याद पड गेवी काही याद पडी असले
स्पॉट माहिती ना काही याद राहिली बडा बोया बोवडी गया 8 महीना में पूरा दलिंदर हो गया तुम्ही दलिंदर तो होतातच तुम्ही खिचडी खाई काही होई जाय आता तो पूरा दलिंदर हो गया कपास ये चालतात का ते जे जातात ते चांगलं आहे अभ्यास चांगला आहे तुम्हाला मायवा काय ते ऑनलाईन घुसेलचे म्हणे मला ते मोबाईल जमत नाही पोऱ्या बी अभ्यास करत नाही त्याला पहिले बी कोठे करे आता बी काय सुधरू देतो तुमले जैस ना या बोटवर फिरावा ना मोबाईल नाही मिळत ना जैस ना या पोरे पुरी कथा बी फिरायला लाग गया लास्ट बापांना वाटायला पाहिजे लास्ट त्या बापाला वाटायला पाहिजे कमाई फद्या नाही 15,000 ना मोबाईल लिहितेस पोऱ्याली तू लिहिले ना असं वाईट विचार नको करत जाऊ तू ना हात मा तो 1200 रुपयाना काया मटक डबड ते जीव ना आवाज येत नाही कथा बी बंद पड जा आणि तो बोटेसवर खेवाडस अरे लाज नाही वाटत का एवढी तेवढी अय तरुण मंडळी माझ्या तरुणी पण असतील अरे विचार करा ज्या महाराष्ट्र शासनानं या भारत सरकारनं ग्राम स्वच्छता सर्वेक्षण करून जिथे जिथे घर असेल तिथे तिथे शौचालय असावं अशी उपाधी करून शासनाने त्याला ग्रँट दिली तिथून मंजुरी मिळवून दिली लोक त्या ग्रँटचं काय करतायत लोक त्या निधीचं काय करतायत लोक किती प्रामाणिकता त्याच्यात जोपासतायत आज हे रोग का आले कारण की आपण आपल्या स्वतःची स्वच्छता राखू शकलो नाही मी प्रश्न करतो त्या प्रत्येक तरुणाला आपल्या हातामध्ये अँड्रॉइडचा जर 20,000चा मोबाईल असेल आणि आपली माय बहीण फक्त 15-20 हजाराच्या शौचालयाशिवाय जर उघड्यावर संडास करत असेल तर यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही हप्ते भरून मोबाईल घेण्याची डेअरिंग तुमच्यात आहे पण माझ्या माय बहिणीकडे येता मी शौचालय उभारावं अशी अक्कल या तरुणाला नाहीये कोणी कोणी कोटे कोटे फोटो काढून पैसा उपडली ना आणि ज्याने बांधला त्यासना मग 20% काम कर राहणार बाकीला ज्या 25% आहेत त्या महाराज लोक अंगदवाले जडी लागच ना तो बकऱ्या बांधले होतस त्या कुडवाडा मा अरे कसं होणार या देशाचा विकास कसं होणार ही जोपासना कसं येणार रामराज्य मी राजकारणावर नाही बोलत पण निदान आपल्यात प्रामाणिकता आहे का ज्यांना नाही बी लाल्या रोग येईल तरी बी तो लाल्या करता जडा मारत काय काय करायला पाहिजे सरकारने बितडं पडणं घरनं बितडं पडणं सरकार वावर वाईगे घरचे टिके गावड्या मरीगे आजारी पडणं काय काय करी सरकार आणि आपण काही मरालेलेत ना थोडस गांभीर्याने विचार करा या तत्वामध्ये विचार करा आपलं मागणं संपतच नाही त्यापेक्षा एक करावं सर्वश्रुत मी आता येताना सोज आमच्या महाराज मंडळी म्हणून शेकामध्ये टेन्शन पहिलीच गल्लीश आहे ना आपल्या हाती येवानी शेका टेन्शन पण काठवर पडेल होतं ताण ता पटेल होतात मजाला मकडाई गप्पा मारायचा काही टेन्शन करा काम ना हो आपलं पडा विचार राहतं होय कसा जुगन कसं जुगीन कसं नेन मन पोरगानं कटकाय ते कोण त्यासले काही टेन्शन राहत नाही त्यामध्ये वय तर वय दाखायचं काय हरकत नाही त्यासले चिंता नाही जे वय ते वय खावाय तर कवाय नाही तर रातला नाहीच खावा ना टाळ्यावर ना तर पोटमा गुडगा टाकीन पडी राहू भाऊ तेवढं काही टेन्शन करा ना काम ना असं टेन्शन आपलेच बाबा मालकीतलं देख ना पडत भाऊ आता घर ना देखू का तत देखू का आता देखू पडत तुला अंगवर जी पडेल शिलक हे आपलं हे प्रपंचाचं पण देव जिथे अवतार घेतो ना ती जागा पावन पवित्र होते भगवान प्रभू रामचंद्राने अयोध्येमध्ये अवतार घेतला आनंद कुठे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र लीलेमध्ये भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा आनंद कसा आहे दोन प्रहर कागजरी सूर्य थांबला दोन प्रहर कागजरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला दोन प्रहर कागजरी सूर्य थांबला दोन प्रहर कागजरी सूर्य थांबला राम जन्म लाग
कौशल्या बाळ जे कौशल्याचं बाळ होतं ना, कौशल्या बाळ हळू होगडी लोचनी, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी. आनंदली धरणी अयोध्यानाथली, आनंदली धरणी सर्व अयोध्यानाथली. राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला. राम जन्म झाला हा आनंद आहे. कौशल्याच्या पोटी बालक जन्माला आलं, प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. प्रभू रामचंद्र हे माता वृद्धावस्थेमध्ये झालेली पुत्रप्राप्ती आहे. तुम्हाला सगळ्यांना रामकथा माहिती आहे. भगवान परमात्मा अवतरित झाले वृद्धावस्थेमध्ये. दशरथाला हे 4 मुलं झाले. 4ही मुलं शिक्षणाकरता बाहेर गेले. कालांतरानं वसिष्ठाच्या आश्रमातून शिक्षण घेऊन परत आले. परत येत असताना रस्त्यामध्ये विश्वामित्रांनी बोलवलं. विश्वामित्रांसोबत गेले धर्मरक्षणाकरता. जाताना ज्यावेळेस झालं त्यावेळेस अहिल्याचा उद्धार केला. अहिल्याचा उद्धार केल्यानंतर ज्या मिथिला नगरीच्या जनक राजाने स्वयंवर ठेवला होता त्या ठिकाणी विश्वामित्र या राजकुमार राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेले. तिथे सीतेशी विवाहबद्ध झाले. तिथून पुढे ज्यावेळेस इथे आले तेव्हा कैकेयीने मागे राहिलेले 2 वरदान मागून घेतले. त्या वरदानानं भगवान प्रभू चंद्राला वनवास झाला. वनवास झाला. आता जी सीता माता देवाकरता सर्वस्ताचा त्याग करून प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला गेली. माहिती नाही हे तुम्हाला सर्वांना? किती वर्ष गेली? 14 वर्ष. काय म्हणत असेल तिचं हृदय? आल्या आल्या पहिल्याच दिवशी, लग्न झाल्याच्या 2 रात्र प्रहर टळत नाही तोपर्यंत आपल्या पतीसोबत ती वनवासाला गेली. पतीची साथ काय असते? माननीय पंतप्रधान असतील ते म्हणतात सबका साथ सबका विकास. मुख्यमंत्री म्हणतात माझे कुटुंब माझी जबाबदारी. पण आपलं काय पाहिजे? नवऱ्याची बायकोला साथ आणि बायकोची नवऱ्याला साथ. बस एवढं जरी केलं तरी संसार पुरा होतो. काय संसार आहे? सकाळी म्हणे महाराज चहा आले या, चला. बाहेर येतात आमचे महाराज जय हरी जय हरी जय हरी. मग गरमा सगळं वातावरण वारकरी संप्रदाय नाही. चला चला. मध्ये बसलो तेवढ्यात त्या माऊली आल्या नमस्कार करायला. बाबा धन धन सद्गुरू. त्या भाऊने जय हरी घाला, मालकींनीच धन धन सद्गुरू घाला. मी लगेच म्हणतो ओम शांती. इलाज नाही तर 2 विरोधक एकत्रच आहेत तर काही आलिंगन देतस का ते? आलिंगन देतस? आधे इधर आधे उधर है ना, असं आहे. पण हे वातावरण आहे. भगवान परमात्मा गेला, सीतेला सोबत नेलं, लखनजी गेले आणि गेल्यानंतर काय झालं? सीतेला काय मोह झाला त्या हरणाचा. असा मोह वच कवय कवय. अहो मोह बी बोलता नडस. असं डोकामा फिटिंग घालू नाही मालक ना काही बी. त्याच ना गर्वगी आपला गर्वत नाही, त्याच ना गर्वगी आपला गर्वत नाही, त्याच ना गर्वत नाही आपला गर्वत नाही. असा पाहिजे तो फुल पावडर पिन मरी गया तो. असा नाही पाहिजे. त्या डोका असं भनकी घे ना डिप्रेशन मा गया तो. बरोबर आहे ना? सगळीच हौस आहे आपल्याला. हे बी पाहिजे, ते बी पाहिजे, ते बी पाहिजे, समजच पाहिजे है ना. त्यामुळे व्यक्ती हा डिप्रेशन मध्ये येतो आणि या घटना घडतात. चला पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्रानं आपल्या धर्मपत्नीचा हट्ट पूर्ण करण्याकरता तो प्रयत्न केला. केला की नाही? केला प्रयत्न. बरं मग आतापर्यंत महात्मे साधू संत पूजनीय होते. पण बिघडले कुठून? जैसना रावण साधू बनी गया. साधू बनून सीतेला पळवून नेलं. तैन पाहिन या काही माई बाकीचे खूप आचरण शुद्ध कर्म करणारे साधू आहेत, ब्रह्मचारी आहेत. पण ज्या दिनपासून रावणनं साधूचा अवतार घेतला तैस ना काही साधू बदनाम जायात. साधू रूप गेलं, पळून नेलं, लंकेत नेलं, अशोक वाटिकेत ठेवलं. भगवान परमात्माने सीतेकरता विरह केला. रस्त्यानं जटायूची भेट झाली. नंतर शबरीचा उद्धार झाला. नंतर हनुमंतरायाची भेट झाली. किष्किंधेमध्ये बालीचा वध झाला. बालीचा वध झाल्यानंतर लंकेचं शोधन झालं. लंकेचं शोधन झाल्यानंतर पुन्हा आक्रमण झालं. आक्रमणामध्ये विजयादशमी आली. विजयादशमीमध्ये विजय प्राप्त झाला. विजय प्राप्त झाल्यानंतर
विजयादशमीला तो सोहळा झाला, आनंद झाला, रामराज्य झालं. झाले रामराज्य काय उणे अमासी किंवा आले रामराज्य काय उणे अमासी. तो आनंद त्या रामराज्यामध्ये आला आणि रामराज्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी आनंद आला आणि विजयादशमीची पर्वणी संपल्यानंतर दिन दिवाळी काय आली, दिवाळी आली. आणि दिवाळी सणामध्ये खलाणे गावाच्या सप्ताची नांदी आली. ऐका ना, सप्ताहामध्ये भगवान परमात्मा रामचंद्र प्रभू दशमीला विजय पार करून आले आणि त्या विजयाची नांदी आमच्या खलाण्यात झाली. आणि नाही आमचा आज हा धनत्रयोदशीचा योग, दीपोत्सवाला सुरुवात आणि 7 दिवस पर्यंत दीपक ठेवा तुम्ही. 7 दिवसापर्यंत तुम्ही इथं दीपक ठेवला आणि आज धनत्रयोदशी आहे. उद्यापासून तुमच्या जीवनाचा नवीन उदय झाला. लक्ष्मी आली म्हणून लक्ष्मीचा पती या ठिकाणी आराध झाला आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली. आणि म्हणून आपण हा आनंदोत्सव सगळे मिळून साजरे करूया. प्रभू रामचंद्रानं द्रष्टांच्या गायी ब्राह्मणांच्या रक्षणाकरता बलिदान दिलं आणि हे रामराज्य प्रतिष्ठापित केलं. राम अवतार हे आपल्याला आचरण शिकवतं. राम अवतारामध्ये भगवंताकडे काही काम करत असताना अनेक अडचणी येत गेल्या. भगवान परमात्म्याला बऱ्याचशा संकटाला तोंड द्यावं लागलं. त्यावेळेस प्रत्येकाने प्रत्येक पद्धतीने काम केलं. ज्यावेळेस अहिल्याचा उद्धार केला जात होता त्यावेळेस विश्वामित्राच्या सांगल्याप्रमाणे एका दगडाला स्पर्श करण्याचं ठरलं. भगवान परमात्मा रामचंद्रजी आणि लखनजी सोबत विश्वामित्रासोबत चालत होते. दगडाला स्पर्श कर अशी आज्ञा झाली आणि आज्ञा होत असताना अचानकच भगवान परमात्माने आपल्या पदस्पर्शाची रजकणिका त्या दगडावर फेकली गेली. त्यातून अहिल्या मातेचा उद्धार झाला. हा प्रसंग त्या जंगलमा काही साधू देखील राहिला. साधू होतात, साधू अनेक साधू होते. त्या साधूंनी ती गंमत पाहिली. ओ बापरे, हातून बाई हा उभं होतं, डायरेक्ट दगडले पाय लावतात बाया बनाडस. ओ बाप, असा जर माणूस हाते सापडी घ्या ना, दगडले पाय लाईन बाई बनाडणार, कोणीच तानातान होणार नाही. होई का बरं तानातान नाही. पण तसा कोणी सापडतच नाही. आणि ज्या दगडातले पाय लावायला सापडतात त्या दलाल सापडत असाला. त्यानुसार 4 वरीच आहे ना, अशा लय ना, दक्षुणा करसुना दक्षुणा करसुना 15-20 हजार खाई घ्या पण अजून पोरदा काढत नाही तो. आई कसा पाहिजे उभी राहणं. संख्या कमी आहे का बरं म्हणा, चिवडीची संख्या कमी आहे का ते का, भरपूर संख्या आहे मुलींची सुद्धा. मुलांची संख्या भरपूर आहे. तुमच्या गावनं एक दिन बसेस आकलन करलं की आपल्या गावात पोरी कितल्या आहेत आणि पोरे कितल्या आहेत. आणि जर असंच आहे तर मग आणि असं क्वालिफिकेशन करा. कसं काय म्हणतस रे, पोरी कमी होई घ्यात आणि पोरे जास्ती होई घ्यात, कसं काय होई राहणार आहे. असं टॅली करा, टॅली. असे जर टॅली केले नाही भाऊ दांगडो कोणामुळे होई राहिना. हो दांगडो कोण कर राहिना, हे भानगड कोण कर राहिना. एकच आहे, यांचा एकच आतंकवादी आहे. जसे मोहम्मद नाही म्हणत बरं, ISI वाले बी नाही येते, आपल्याच कडे आहेत त्या आतंकवादी. तो सगळा जर सत्यानाश कोणी करावी तो सगळा सत्यानाश पूर्ण मायना पायरी होई राहिला. तुमले राग येत चाली लागल्या पटापटाटा टाका त्यांना डोकामा. मनसोनीला असं पाहिजे, मनसोनीन तसंच पाहिजे. नाही तुमले सांगितलेस तुम्ही म्हणशा अक्कान गर्दी देऊ चालवणी, मी पावडर पिलीस होते रोज ना ते रोज. त्यांना बहीण मा जीव गुतस आका 8 रोज मायस बाचासले फोन करत मी सर्व पाठावर उतरेल बावड्याले वाले रे मला. एक दिवस निवांत म्हणली ऐदा का अशी अक्का गाव माहेस ना, आजूबाजूला लोक नुसता बिनबिना टेकते की अक्काना दोन्ही पुरे कुवारा होतात. अक्का आशाला ये आशाला ये भाऊजाईले आई कर माय, भाऊजाईले ते कर माय, पण इथलं दूध गाई दुई देख, तूप गाई दुई देख, साखर मा पाक मा बुच खायली. भाऊजाईला काही दया उनी नाही. त्याला गंजीव घेते बिचाराला कोणा भाऊ ना, बासापरने लिहू घर माझा आहे का नाही ना, मग काय तर कस 2-3 वर्ष घ्यात काही भेटत नाही बजेट मा तिथे कुठं आपला अक्काकडे त्याच नाही नावनी काढा ना, त्याच नाही नावनी काढा ना, उभी चेटी जासू म्हणतं मी. हा असं करत करत 5 वर्ष घाल दिनात या माईने. 5 वर्ष घुसून गेले, मुलीचं लग्न जमेना, जमतेम होती ती. मॅट्रिक पास होईल 2-3 सवा, इंग्रजी ना लटकी पास होईल.
असं ना पाहिजे त्या 5 वर्ष बी नेंग्या 6वं वर्ष लोक तिने दम मार आणि 7वं वर्ष लागताच कोणा पुऱ्याबरोबर पैकी तपास म्हणून सावध व्हा म्हणून सावध व्हा तारुण्य निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही जर विवाह बंधनामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करत असाल तर तो संसार विफल आहे म्हणून मी मुलींच्या आईंना सावध करतो मुलींची पावलं का चुकतात कारण की आपले आचरणाची शैली चुकली आणखी सांगतो तुम्हाला आणखी तुम्हाला खोलवर जाऊन सांगतो याच्यामध्ये ज्या मुलीची आई कल्पना करते की माझ्या मुलीला असंच पाहिजे त्या मुलीनं त्या आईनं जसा विचार मुलीचा केलेला आहे तसा विचार तिनं मागे वळून आपल्या दोन्ही मुलांचा करावा ज्या दिवशी प्रत्येक घरातली आई आपल्या मुलींसारखा मुलाचा विचार करायला सुरुवात करेल त्या दिवशी ही व्यवस्था सुधारल्याशिवाय राहणार नाही सोनीना विचार डोकामाय मुन्या काय गाव बोकडे सोडणार का तुमले का गाव सांड सोडतस तुम्ही द्याले हा विचार नाही का त्या माऊलीच्या डोक्यात कधी त्या मुलाचा मुलीला गण पेटी गब गब मग तो आशा करत पाहुणा देख देवाय पाहुणा आठे उपाडी त्यानं ताजं कर राय ना गणस येते आमना करोडवाला विषय दाटे गण ताजं करले ना त्याच नाही जाऊ द्या काय एवढं सांगायला भागत नाही विठाला 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 अशी धर्म पद्धतीमध्ये आपलं नुकसान आपलं होतंय असं आपला संसारिक व्यवस्थामध्ये प्रकार होतोय मला तुम्हाला एकच सांगायचंय की त्या ऋषींना दिसलं की हा बाई बनवतो आणि सर्व ऋषी आपल्या हातामध्ये दगड घेऊन त्या प्रभूकडे येऊ लागले हा कोण माणूस आहे जो दगडाच्या बाया बनवतो अतिक्रमण केल्यासारखे दगडे हातामध्ये घेतले ऋषींनी आणि देवाच्या समोर यायला लागले देवाने प्रकार पाहिला विश्वामित्राने प्रकार पाहिला लक्ष्मणानं प्रत्यंच्या मध्ये बाण लावला देवा दुश्मन आ रहे हैं मैं यहां से प्रभु म्हणतात शांत उन्हें पास आने दो वो सब अपने पार्टी कहे पण थोड़े से बिगड़ गए ले उसको किसी ने रात को ढाबे पे लेके गया होगा मनीन आज ऐसा बिगड़ेल बात कर रहा है वो आने दो सबको सामने आने दो और प्रभु के सामने जब गए देवाचं स्वरूप पाहिलं रे प्रभूचं स्वरूप पाहिलं आणि जे साधू म्हणाले होते आम्हाला बायका बनवून द्या या दगडाच्या बाया करून द्या आम्हाला लग्न करायचं आहे आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या असं म्हणण्याची अपेक्षा घेऊन आले देवाने माया सोडली आणि माये मिश्रित असं भगवंताचं दर्शन त्यांनी केलं राजस कुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया देवाला पाहिलं ना आणि देवाला पाहिल्याबरोबर जे बोलायचं होते ते विसरले देवा आम्हाला दगडाच्या बाया करून द्या ऐवजी म्हणाले साधू आम्हाला बायका करून घ्या बायका करून घेऊ एकच पत्नीचं वचन घेऊन आलोय मी एक पत्नीचं वचन घेऊन आलोय मी आणि तुमची सुद्धा मी इच्छा पूर्ण करेल तुम्ही द्वापार युगापर्यंत वाट पाहावी द्वापार युगामध्ये मीच हा भगवान महाविष्णू मीच हा नारायण राम अवतार पूर्ण झाल्यानंतर द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेईल आणि तुम्ही 16 सहस्र 108 ऋषी आहात तुम्हाला अनेक विध अशा स्त्रीच्या जन्मात मी घालीन आणि त्या 16 सहस्र 108 ऋषीचा आणि संबंध त्या ठिकाणी लावून भगवान परमात्म्याने 16 सहस्र 108 स्त्रियांशी लग्न केलं विठ्ठल 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 असा भगवान परमात्मा द्वारिकामध्ये यावा भगवान परमात्माचा कृष्ण अवतार यावा याकरता या घटना घडत होत्या त्रेता द्वापार युगाला सुरुवात झालेली होती चाणूर मुष्टिक जरासंधादी राजाने त्राहिमाम करून सोडला होता देवदैवताची हानी होत होती आणि अशा प्रसंगामध्ये शेवटी धरती मातेला पाप अवजड झालं आणि धरती मातेला पाप अवजड झाल्यामुळे विचार करू लागले आता काय करावं त्यावेळेस सारखी काही घटना नव्हती की धरती मातेला पाप जास्त झालं म्हणून कोरोना येऊ दे असं होत नव्हतं म्हणून देवी धरती माता रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय 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 वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा वज्ररूपी
आशाची वाणी सांगे सकळ असी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही भक्त. पुढचं सांगतो, हे पृथ्वी मातेची चराचर अवस्था झाली. ब्रह्मदेव तिकडे गेले. तिथून गेल्यानंतर भगवान नारायणाची विनंती केली आणि ब्रह्म नारायणाने सांगितल्यानंतर भगवान नारायणानं वचन दिलं की मी देवकीच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येणार आहे. आणि म्हणून ते आश्वासित केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या अवताराचं नियोजन झालं. भगवान परमात्मा अवतार कसा घेईल असं ठरलं. आणि अशा प्रसंगामध्ये द्वापार युगामध्ये पाप वाढत गेलं. वाढता वाढता इतकं वाढलं, एके दिवशी कंसानं आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं. सावत्र बहीण आहे भगवान कंसाची सावत्र बहीण देवकी आहे. देवकी वसुदेवीचं लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर त्यांच्या आनंदोत्सवामध्ये जल्लोषामध्ये त्यांचं रथावर बसून मिरवणूक करायला सुरुवात केली. आणि अचानक आकाशातून कंपायमान वीज झाली आणि तेथून प्रतिध्वनी बाहेर पडला की हे दुराचारी कृष्णा, याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच सरशी आपल्या जवळचा खड्ग देवकीच्या मानेला लावला. देवकीच्या मानेला लावल्यानंतर वसुदेवानं विनंती केली. देवक्याने वसुदेवानं विनंती केल्यानंतर देवक्याने वसुदेवला नजर कैदेमध्ये ठेवली. हातामध्ये साखळ दंड घातले, हातापायामध्ये साखळ दंड घातले आणि बंदीशाळीमध्ये 24 तास पहारा, डोळ्यामध्ये तेल टाकून वसुदेव आणि देवकीवर नजर कैद ठेवली गेली. आणि अशा प्रसंगामध्ये काम करत असताना भगवान परमात्माच्या माध्यमातून देवकीला पहिला पुत्र, दुसरा पुत्र, तिसरा पुत्र, चौथा पुत्र, 5वा पुत्र, 6वा पुत्र असे 6 पुत्र जन्माला आले. 6ही बालक कंसानं मारून टाकले. बालहत्या घडत गेली, पाप वाढत गेलं. 7वा गर्भ योग मायेनं लुप्त केला आणि 7वा गर्भ हा नेमका रोहिणीच्या गर्भात नेऊन पोचवला. मग 8व्याची वाट पाहिली जाते. 8वा केव्हा येईल, 8वा केव्हा येईल, 8वा केव्हा येईल. श्रावणाचा मास होता. सर्वकडे हिरवळ दाटली होती. बघा, प्रभू रामचंद्रांना अवतार घेतला चैत्र महिन्यामध्ये, कणखर वसंत ऋतूमध्ये. वसंत ऋतूच्या पर्वणीमध्ये अतिशय विषारी ऊन असतं चैत्र महिन्यामध्ये. त्या चैत्राच्या रणरणत्या वनामध्ये दुपारी 12 वाजता सूर्याच्या साक्षीनं भगवान परमात्म्याने राम अवतार घेतला. तर याच ठिकाणी सुद्धा भगवान परमात्मानं मथुरेमध्ये देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीच्या रात्रीला 12 वाजता, कारण की रात्रीच्या 12 वाजता अष्टमी संपल्यानंतर एकाच क्षणामध्ये काय लागते, नवमी सुरू होते. राम सुद्धा नवमीलाच आले आणि कृष्ण सुद्धा नवमीलाच आले, परंतु आपण अष्टमी मानतो. 12 वाजता ते प्रकट झाले, कारण की त्या ठिकाणी सूर्याची साक्ष होती तर या ठिकाणी रात्रीची साक्ष होती. या ठिकाणी दिवस होता तर त्या ठिकाणी रात्र होती. या ठिकाणी सूर्यवंश होता तर या ठिकाणी चंद्रवंश होता. या ठिकाणी एक पत्नी होती तर या ठिकाणी अनेक पत्न्या होत्या. या ठिकाणी एक वचनी होतं तर या ठिकाणी अनेक वचनी होतं. हे असं भगवंताचं आचरण आहे. इथे भगवान परमात्म्याच्या सूर्य तेजामुळे गोरा पान, शुभ्र वर्ण आणि अतिशय मनोहर होता. इकडे चंद्राची छाया, रात्रीचा अंधार. म्हणून भगवान परमात्मानं अवतार जरी घेतला तरी रंग कसा होता, सावळा. आणि असा अवतार घेऊन भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमीच्या रात्रीला देवकी आणि वसुदेवजी समोर प्रकट झाले. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने जय जयकार करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो जय म्हणावणी त्याला कोरोना होईल रे भाऊ आगामी काळात. गोपाल कृष्ण भगवान की धन्यवाद. तुम्ही म्हण नाही ना, तुम्हाला मी आज श्राप देऊन जातो. तुम्हाला मी आज श्राप देऊन जातो. माझा श्राप खरा ठरतो. मी एवढा महात्मा नाही, पण कीर्तनात सहज दिला तर श्राप खरा ठरतो. जय 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 जयकार केला नाही ज्या ज्या माझ्या माऊलीनं तिना पापडे चांगला वाहता नाही, ते काटकार ना तुकडा होई जातील. ध्यानमा ठेवा, पुल्लाच ना फुगा होई जाईल. शाप लागेल तुम्हाला. जय जयकार करायचा, आनंद घ्यायचा. आणि भगवान परमात्मा प्रकट झाले. प्रकट झाल्या आणि दर्शन दिलं माता पित्यांना आणि आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा मला इथे थांबता येत नाही, मी सर्व सोय केलेली आहे, म्हणून मला आता मात्र नंद बाबाच्या घरी पोहोचता. नंदाचा घराला, नंदाचा घराला मग नेई गोकुळाला, मग नेई गोकुळाला. उचलून आणि भगवंताला तिथं निजवून आणि
वसुदेवजी घराकडे माघारी मथुरेला पोचले. इकडे मात्र गोकुळातलं वातावरण बदललं. आता तुम्ही म्हणाल गोकुळ ही व्रजभूमी आहे, पण गोकुळाचा अर्थ काय? गोकुळ म्हणजे समूह. काय सांगतो मी तुम्हाला? गोकुळ म्हणजे काय? समूह म्हणजे काय? एकात्मता. एकात्मता जिथे असते त्याला काय म्हणतात? आता देखा, एकात्मता असते त्याला काय म्हणतात? गोकुळ. आणि गोकुळात एकात्मता होती. भगवान परमात्मा प्रकट झाले. रोहिणीच्या पोटी रोहिणी मधला असलेला गर्भ बलराम आणि हे श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी आता प्रकट झालेले आहेत. यशोदेजवळ बाळ पाहिल्यानंतर आनंदी आनंद झालेला आहे. गोपिकांचा आनंद फार वेगळा आहे. गोपाळांचा आनंद फार वेगळा आहे. जो तो ज्याच्या पद्धतीने आनंद प्रदर्शित करत होता. जसं लगीनना ठिकाणी कोण कसा आनंद मनाचस, कोण नाही बी पेल नाच तरी तो ऍक्शन करस पेल नागत. नाचना ठिकाणी प्रकार दे का कोणा आनंद कसा रास, कोणा आनंद कसा रास. आणि एखादा जवळ जर ओढिलेला पाहुणा लागस कोणाचा तो कसा बी नाचस. तर चित नाही ठिकाणवर सालानं वैजास म्हणजे त्याने बडी अडचण वैजास असं आहे. नाचताना तेवढा मूडमा. तर हे ज्याचा त्याचा आनंद आहे तो आनंद घेतला गेलाय गोकुळामध्ये. मग किती ब्रह्माला विष्णू आला, विष्णू आला हो शंकर आला. ब्रह्माला विष्णू आला, विष्णू आला हो शंकर आला. ब्रह्मा आला हो विष्णू आला, विष्णू आला हो शंकर आला. ब्रह्मा आला हो विष्णू आला, विष्णू आला हो शंकर आला. डम डम डमरू वाजू लागला, वाजू लागला, डमरू वाजू लागला. कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. वाजवत चला. हे अतिशय चुकीचं आहे दोस्त. हाताने टाळी वाजवायची. प्रत्येकाच्या प्रचंड टाळीचा आवाज आला पाहिजे. हा भगवंताचा अवतार आहे, आपला अवतार नाही. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. वाजू नका, टाळ्यांचा आवाज पहा. ऐका, मागे पुढे उभे राहणार तुम्ही. असं एक टाळी, अशी टाळी वाजवायची. आता असं वाजवतात का? हळूहळू वाजवा. असं वाजवता वाजवता प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना परमात्मा गोपाल कृष्णाची शपथ आहे. प्रामाणिकपणे तुम्ही जिथे बसलेले आहेत त्याच जागेवर सरळ रेषेमध्ये उभं राहायचं. प्रत्येकाने सरळ, कोणी कोणाच्या पायाला पाय लावायचा नाही. सगळ्यांनी सरळ उभं राहायचं. कोणी कंटाळा करायचा नाही. सगळ्यांनी कळ वरती हात करून सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. गाणी वाजवीत चला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. सगळ्या माता भगिनींनी सुद्धा नाचायचंय. कंटाळा करायचं नाही. देवाचं नृत्य आहे. देवाच्या नामामध्ये नाचायचंय. का यावे वाताचे रोग, जुने रोग, गुडघ्याचा रोग, सांधिवात हा जर मोफत चांगला करून घ्यायचा असेल तो भगवान के नाम में ठुमक लो, भगवान के नाम से नाच लो, आप रोग मुक्त हो जाओगे. सगळ्यांनी नाचायचंय.